आता भरड भाजी करण्याची प्रत्येकाची म्हणण्यापेक्षा म्हणजे असं खूप जणांची वेगवेगळी पद्धत आहे. आणि आता मी तर अशी करते भरड भाजी. चला म्हटलं आता हा व्हिडिओ काही मी असं म्हणजे फक्त यासाठी शूट केला नाही की तुम्हाला रेसिपी दाखवावं किंवा वेगळा असा व्हिडिओ काही नाही. शिमग्याच्या दिवशी जी भरड भाजी आणि कटाची आमटी बनवली होती त्याचेच हे व्हिडिओ आहेत. आणि चला म्हणजे पाडव्याच्या वेळेस आपण शेअर करावं म्हणजे कोणाला तरी यातून थोडीशी मदत होईल या उद्देशानं. असंच मग इथं भरड भाजीसाठी खूप आणि खूपच सोपी पद्धत आहे माझ्याकडं. म्हणजे काय करायचं तर आपण जशी एरवी अशी साधी फोडणी देतो तशीच म्हणजे जिरे मोहरीची फोडणी द्यायची. कांदा जरा जास्त वापरायचा म्हणजे त्या प्रमाणानुसार कांदा घ्यायचा. आता मी इथं साधारणतः छोटी वाटी आहे 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि ती मिक्सरला अशी थोडीशी जाडसर वाटून घेतली. जास्त बारीकही करायची नाही, नाहीतर मग भरड भाजीच्या ठिकाणी त्याचं पिठलं होईल. थोडीशी जाडसर म्हणजे अशी कणी राहू द्यायची मध्ये, म्हणजे कसं ते भरड भाजीसारखं त्याला टेक्स्चर येतं आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे. आता हे सगळी फोडणी कांदा वगैरे तळला, फोडणी देणं झाली की जे बारीक करून घेतले होते आपण मिक्सरला डाळ जी होती हरभऱ्याची ती मग यामध्ये टाकायची आणि हे असं थोडं जास्त वेळ आपल्याला परतून घ्यावं लागते त्याचं खमंग वास येईपर्यंत. आता हेच मेन आहे यामध्ये, बाकी काहीच तामझाम लागत नाही. खूप सोप्या पद्धतीने ही भरड भाजी होते आणि एवढी इन्स्टंट रेसिपी आहे की एकतर पुरणाचा स्वयंपाक आणि त्यामध्ये मग आता थोडंसं भरड भाजी असं काही जर हे लवकर झालं तर मग खरंच आपला वेळही वाचतो आणि स्वयंपाकही लवकर होतो. आणि मेन म्हणजे कंटाळा येत नाही स्वयंपाक करायला दुसरा. त्यामुळं मला तर ही पद्धत खूप छान वाटते आणि मग आता मी हीच फॉलो करत असते. ज्यावेळी जेव्हा पुरणाचा स्वयंपाक असते त्यावेळी अशा प्रकारेच मी भरड भाजी करते. आणि आता एक सवयच झाली याचीच, मग ते उकडणं किंवा उकड काढून करणं आता हे असं काय आम्ही करत नाहीत. त्यानंतर मग त्याचा खरपूस असा भाजणं झालं, खमंग असा वास आला की यामध्ये जे आपण मसाले घालतात बेसिक मसाले आहेत हळद आणि मिरची पावडर, बाकी काय नाही, लाल तिखट थोडंसं आता ते आपल्या आवडीनुसार आहे आणि मीठ. मग आता हे सगळं छान एकदम मिक्स करून घेतलं. यामध्ये पाणी घालायचं, पाणी थोडंसं जास्त घालायचं म्हणजे हे आत्ता जरी असं दिसत असलं तरी हरभऱ्याची डाळ कशी पाणी शोषून घेते हे काही वेगळं सांगायला नको. आणि मग ते थंड झाल्याच्यानंतर खूप छान मोकळा असा आपला भरड होतो. भरड भाजी छान बनते. मग थोडा वेळ झाकून ठेवलं आणि मंद आचेवरच थोडंसं याला शिजू द्यायचं म्हणजे कच्चापणा याचा सगळं निघून जातो. आणि खरंच खूप म्हणजे यूजफुल आहे मला तर वाटते प्रत्येकासाठीच, कारण लवकर अशी होणारी आहे. आता थंड झाल्याच्या नंतरचा मी व्हिडिओ घेतला आहे तर पहा अशी काही बनते आणि खरंच खायलाही खूप छान लागते, एकदम टेस्टी होते. त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे कटाच्या आमटीचा. आता या वाटणावरून तर कळालंच असेल तुम्हाला, यामध्ये मी वाटण करून घेतलं आहे लसूण, भाजलेले कांदे आणि भाजलेलं खोबर याचं. आता खलबत्त्यात काय वाटत नाही कारण त्या दिवशी गडबड एक असते आणि मग आपलं काही चायनली रेसिपीचं नाही सगळं वगैरे असं म्हणजे करून हे करायला. मग आता होत्या माझ्याकडे या रेसिपीचे 2 व्हिडिओज, चला म्हणलं तुमच्या कामी येतात म्हणून मी हे अपलोड करत आहे. साधी अशी फोडणी यालाही टाकून घेतली. तर पहा काही नाही, असं पातेल्यामध्ये तेल गरम केलं, जिरं मोहरीची फोडणी टाकली, अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकली. पेस्ट म्हणण्यापेक्षा थोडंसं जाडसर वाटून टाकले मी. त्यानंतर मग कढीपत्ता घातला यामध्ये आणि हे छान तळल्या गेलं की जे आपण वाटण करून घेतलं आहे जे खोबर कांदा आणि थोडंसं लसूण होता यामध्ये भाजूनच घातलं होतं मी हे सगळं. मग ते यामध्ये टाकायचं आणि हे छान असं परतून घ्यायचं. छान म्हणजे चांगलंच तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. याच्यामुळं कसं खमंगपणा येतो. आता कोणी कोणी जे आपण येळवणी काढले त्यामध्येच हे टाकतात, पण मी तर टाकत नाही. मी अशा पद्धतीनं आमटी करते. यामुळं कसं आमटीला कटही छान येतो आणि खायलाही टेस्टी लागते असं मला तरी वाटतं आहे आणि होते पण चांगली आमटी. त्यानंतर मग हे छान असं परतून घेतलं की यामध्ये जे आपले बेसिक मसाले असतात ते घालायचे. आता मसाले प्रत्येकजण वेगळे घालते, वेगळे म्हणण्यापेक्षा लाल तिखट आणि आता कोणत्याही भाजीला किंवा मग आमटीला हळद वगैरे मी तर काही टाकत नाही. ते असे बेसिक जे मसाले असतात तेच टाकायचे. मग मी इथं जे घरगुती वाटण आहे म्हणजे जे काळं आता तिखट ते टाकलं यामध्ये आणि लाल तिखट, मग लाल तिखट त्यामुळं कसं कट छान येतो आमटीला आणि तरीही छान येते. मग जे घरगुती तिखट टाकल्याच्यानंतर आता काळा मसाला टाकला आहे मी आमटीला, आवर्जून टाकते मी कारण याच्यामुळं कसं टेस्ट छान येते आमटीला, कलरही मस्त येतो. आता थोडीशी यावेळेस बघा म्हणलं हळद पावडर टाकली, मग मी कसं होते बघा म्हणलं, पहिलीच वेळेस आहे याआधी काही टाकत नाही. मग जे पुरणामध्ये थोडीशी टाकलेली असते त्यावरच भागवते, पण यामुळं कसं कलर छान येतो आमटीला त्यामुळे हळद घातली मग थोडीशी. आणि मग हे छान परतून घेतलं. आता यालाही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग थोडंसं पाणी शिंपडून बघते मी नेहमीच
ज्याचा चर्रासा आवाज आला की मग फोडणी आपली बसली आणि त्यानंतर मग जी येळवणी काढली ती यामध्ये टाकते. आणि आमटी आणि भरड भाजी हे असे सोपे सोपे पदार्थ आहेत. आमटीला एवढा काही वेळ लागत नाही. जेव्हा आपण पुरणाचा स्वयंपाक करता तेव्हा वेळ लागतो तो म्हणजे जर उकडीची भरड भाजी केली तर त्याला, आणि मग पुरण वगैरे शिजवायला तर वेळ लागतोच. आता हेही छान प्रकारे इथं तळले गेले माझे, म्हणजे मसाले वगैरे छान भाजलेत त्या तेलामध्ये. आणि जे ते आपले हे काही चिटकू देत नाही म्हणजे पातेल्याच्या बुडाला, कारण जो कांदा आहे तो थोडा ओलसर असतो त्यामुळं, पण तरी सारखं याला हलवत राहावं लागतं. तर हे पहा, असं मी थोडंसं पाणी टाकून पाहते. मग याला याचं हे आता चर वाजलं का फोडणी बसली म्हणून मग थोडीशी यामध्ये येळवणी टाकून घेतली. आणि जे ते मसाले ते सगळं आहेत ते थोडंसं तेलातच त्या शिजवून घ्यायचं पाणी टाकून. आणि त्यानंतर मग काढलेली येळवणी त्यात घालायची आणि नंतर मग गरम पाणी जेवढं आपल्याला आमटी पाहिजे तेवढी, अशी सोप्या पद्धतीने मी ही आमटी करून घेते. आमटीला काही एवढा हे म्हणजे लागत नाही, लवकर होऊन जाते. आणि मग भरड भाजी तर तुम्ही आधी बघितलीच असेल. पुरणाचा स्वयंपाक करताना अशा प्रकारे मी आमटी आणि भरड भाजी करून घेतली. मला तर वाटले भरड भाजीचा नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल असेल. आणि खरंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत तर वरतून असं आता मीठ टाकले मी यामध्ये. आता मीठ आपल्या चवीनुसार, आता हे तर काय वेगळं सांगावं लागणार. मग मीठ टाकल्याच्यानंतर यावरतून आता कोथिंबीर घालायची. आणि कोथिंबीर वगैरे घातल्याच्यानंतर याला छान थोडीशी उकळी फुटू द्यायची. थोडासा गॅस कमीच ठेवायचा, कारण जास्त फुल केलं तर मग उतू गेल्याशाची चवच जाते त्यामुळं. आणि एक छान उकळी काढून घेतली की मस्त होती ही आमटी. आत्ता जरी पातळ दिसली तरी पुन्हा आणखी दाटसर होते, म्हणजे घट्ट होते. त्यामुळं आता आपल्या बेतानंच पाणी वगैरे यात घालायचं. आणि मग आता आपल्या इकडं पाहायचं, आता आमटीला उकळी येत आहे, आमटी तयार झाली. आणि भरड भाजी सगळा काय आता असं म्हणजे स्वयंपाक त्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ, शिमग्याच्या दिवशीचा. आता हे काय वेगळं केलं नाही मी. आणि मग आता चला म्हणलं पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणल्यासारखं हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता मस्त अशी उकळी फुटली की आणखीच कट छान येतो आमटीला. आणि थोडंसं जास्त तेल टाकायचं आमटीला एरवीच्या भाज्यापेक्षा, कसं मग खायलाही टेस्टी लागते आणि कटही सुंदर येतो. करण्याचं नावच आहे कटाची आमटी, त्यामुळं. आता माझी इकडं आमटी बनवून तयार आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.